बुऱ्हाणनगर येथे झालेल्या अतिक्रमण कारवाई संदर्भात खुलासा करा. खासदार निलेश लंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. दिनांक 20 फेब्रुवारी 25 रोजी बुऱ्हाणनगर येथे अतिक्रमण कारवाई प्रशासनामार्फत करण्यात आली. तथापि ही कारवाई कायदेशीर मार्गाने न करता वैयक्तिक आकसापोटी व पक्षपातीपणाच्या भावनेतून झाल्याचं निदर्शनात येत असल्याचं खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय. त्यासंबंधी या सर्व कारवाईबाबत खुलासा करावा अशा आशयाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. बुऱ्हाणनगर येथे झालेली कारवाई कोणत्या कायदेशीर आधारावर करण्यात आली? अतिक्रमण झालेल्या जागेच्या मालकांना याबाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या का? जागा मालकांना नोटीस काढल्यानंतर मुदत देण्यात आली होती का? अतिक्रमण नेमकं कोणतं आहे? सरकारी, खासगी, गावरान जमिनीवर, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी इत्यादी हे निश्चित केलं होतं का? केला असेल तर त्याचा खुलासा देण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच या प्रकाराची लवकरात लवकर चौकशी करून अहवाल सादर करावा व अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्याची मागणीही खासदार निलेश लंके यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यामागे कारण हे होतं की एक नगर जिल्ह्यामध्ये आकसापोटी काही लोकांना ठरवून त्यांचं कुठलं म्हणणं न ऐकून घेता त्यांचं अतिक्रमण सिद्ध करायचं आणि ते पाडण्याचा कट या ठिकाणी जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे एक जो माणूस कायद्याच्या चौकटीत काम करतो, जो माणूस हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे आमचे अभिषेक भगत म्हणून बुऱ्हाणनगरचे देवीचे भक्त आहे आणि त्या परिसरामध्ये त्यांचा स्वतःचा लेआउट असताना, स्वतःच्या सगळ्या त्या जागेचा टॅक्स भरलेला असताना, सगळ्या परमिशन असताना सुद्धा त्यांचं म्हणजे बिहार आपण जे म्हणतो आपल्या बोलीभाषेत एकदम गुंडगिरी पद्धतीने पोलीस प्रशासनाचा वापर करून, महसूल प्रशासनाचा वापर करून सकाळी 7 वाजता कुठलं नोटीस न देता त्यांचं 2.5-3 कोटी रुपयाचं मंगल कार्यालय उद्ध्वस्त केलं. त्या मंदिराची सुद्धा काही पालखीसारखे कमान सुद्धा त्या ठिकाणी जमीन दोस्त केली. एका बाजूने तुम्ही सांगायचं की आम्ही हिंदुत्वाचं काम करतो आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही हिंदुत्वाचं ज्या गोष्टी 1100 वर्षापासूनची जी पालखी त्या मंगल कार्यालयामध्ये ठेवली होती ती पालखी सुद्धा तिचे हे केले ना, एकदम तोडफोड करून टाकलेली असा जो प्रकार चालू आहे त्या बाबतीत आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो. नगर शहरामध्ये सुद्धा आयुक्ताच्या इतक्या चुकीच्या कारवाई, आमच्या पारिजात चौकामध्ये लोकांकडे उतारा असताना सुद्धा त्यांचं ऐकून न घेता त्यांचे गाळे जमीनदोस्त केले. काल वडगाव गुप्ता या ठिकाणी आमचे भिल्ल समाज, आदिवासी समाजाचे लोक 50 वर्षापासून राहतात, त्यांच्याकडे सुद्धा काही कायद्याचा आधार असताना सुद्धा त्यांचं काल म्हणणं ऐकून घेता त्यांचे सुद्धा झोपड्या जमीनदोस्त केलेल्या आहेत. ही अशी चुकीची पद्धतीची कारवाई या ठिकाणी चालू आहे. त्याबाबत आम्ही सर्वजण आज कलेक्टर साहेबांना भेटलो. तुम्ही स्वतः लक्ष घातला आणि ज्या दिवशी अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केली, कुठल्या राजकीय आकसापोटी, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. ठरून टार्गेट केलं जातं की या भागामध्ये या कार्यकर्त्याने आपल्या विरोधी काम केलेलं आहे, मग त्याला त्रास द्यायचा, मग त्याचं कुठलं म्हणणं न ऐकून घेता त्याचं राहतं घर सुद्धा जमीनदोस्त करायचं, त्याचे व्यावसायिक वास्तू सुद्धा जमीनदोस्त करायचा, असा जो प्रकार चालू आहे. आमचे अभिषेक भगतांचे जो प्रकार झाला कुठला कायद्याचा आधार नाही, सगळं त्यांचा लेआउट स्वतःचा 2 ते 2.5 लाख रुपये टॅक्स त्या ठिकाणी त्या जागेचा भरलेला असताना, सगळं असताना कुठं नाही, उलट त्यांच्या स्वतःच्या जागेत ग्रामस्थांसाठी सुखसुविधेसाठी काही रस्ते काढून दिलेले, म्हणजे कुठला आधार नसताना डायरेक्ट सकाळी 7 वाजता गुंडाराज पद्धतीने यायचं, 100-150 पोलीस लोक घेऊन यायचे, काही गुंड प्रवृत्तीचे लोक सुद्धा खाजगी स्वरूपात तोंड बांधून त्या ठिकाणी आले आणि ते सगळंचे सगळं जमीनदोस्त केलं. आपली भूमिका काय नाही, हा प्रकार जर थांबला नाही तर आम्हाला कुठंतरी ठोस पाऊल उचलावं लागणार आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने जर समाजाला जर वेठीस धरत असणार तर त्यांना धडा शिकवण्याची ताकद आमच्यात आहे. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या सर्व महाविकास आघाडी सगळे एकत्र येऊन या गोष्टीला त्या ठिकाणी विरोध करणार. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.